नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कॅप्रिकॉन म्हणजेच मकर राशीच्या व्यक्तींसाठी एप्रिल महिना हा घर, करिअर आणि अंतर्मनातील सुरक्षितता यांचा समतोल साधणारा महिना आहे. हा काळ बाह्य जबाबदाऱ्या आणि आतल्या भावनिक गरजा यांचा ताण समजून घेण्याचा महिना आहे. या काळात तुम्ही ऑब्झर्व्ह कराल की तुमचं घरगुती विषयांवर जास्त लक्ष राहिलेलं असेल. घरात काही बदल करावेत, काही दुरुस्ती करावी किंवा इतरही काही चर्चा होऊ शकतात. यामुळे थोडेसे कुटुंबात मतभेद होण्याची पण शक्यता आहे, कारण प्रत्येकालाच आपलं मत मांडायचं असतं, नाही का? संवादामध्ये संयम ठेवणं आणि सौम्यता ठेवणं अतिशय आवश्यक आहे. तुमच्या मनात थोडीशी अस्वस्थता जाणवू शकते, जणू काही आतमध्ये काहीतरी हलतंय असं तुम्हाला वाटत राहील. आपल्या मनाची शांतता आणि संयम हीच तुमची खरी शक्ती आहे. मकर राशीसाठी या महिन्यात भावनिक संतुलन जपणं अतिशय आवश्यक आहे. तुमच्या कामाच्या क्षेत्रात म्हणजे जॉब अँड करिअर मध्ये चांगल्या सुधारणा होतील. तुम्हाला नवीन शिकण्याची संधी मिळेल. तुम्ही असं ऑब्झर्व्ह कराल की तुमच्या कलिग बरोबर, तुमच्या सहकाऱ्यांबरोबर तुमचे संबंध अचानकपणे सुधारू लागलेत. आरोग्याबाबत बघितलं तर तिथेही तुमची जागरूकता वाढणार आहे. मात्र आळस टाळून नियमितपणे आपली दिनचर्या फॉलो करणं तितकंच महत्वाचं आहे. इथे अजून एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व्ह कराल की तुमच्या संवादामध्ये, तुमच्या कम्युनिकेशनमध्ये अचानकपणे गंभीरपणा आलाय, सिरियसनेस आलाय. तुमच्या बोलण्यात कधी कधी थोडीशी तीव्रता येऊ शकते. त्याच्यामुळे शब्द जपून वापरणं अतिशय आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत सुद्धा आकर्षण आणि जोखीम घेण्याची इच्छा तुमची वाढू शकेल. त्याच्यामुळे आर्थिक निर्णय जे काही घ्यायचे असतील ना, ते अतिशय विचारपूर्वक घ्या. या महिन्याच्या सुरुवातीचा काळ तुम्हाला तुमच्या रिलेशनशिप्स मधून म्हणजेच प्रेमसंबंधांमधून आनंद मिळेल. आणि जसजसा महिना पुढे सरकेल तसा महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्यावं लागेल. एकूण एप्रिल महिना हा मकर राशीसाठी घर आणि जबाबदारी यांचा संगम असणारा महिना आहे. काही भावनिक विषय पुढे येतील आणि तुमच्या कामामध्ये सुधारणा होईल. बाह्य यश आणि अंतर्गत शांतता हे एकमेकांशी जोडलेले असतात याची जाणीव करून देणारा हा महिना आहे. या महिन्याचा स्पिरिच्युअल लेसन म्हणजे कर्माचा धडा तुमच्यासाठी असा आहे की घरातील समतोल राखताना करिअरची जबाबदारी सुद्धा सांभाळता आली पाहिजे आणि भावनिक अस्थिरतेला शांततेनं सामोरं जाता आलं पाहिजे. सजगतेने वागलात तर हा काळ तुम्हाला अधिक स्थिर, जबाबदार आणि आत्मजागरूक बनवेल. श्री स्वामी समर्थ.